काकाला समाजाला आर्थिकदृष्ट्या मागासही ठरवू द्यायचं नाही. त्यांना गाड्या घेऊन घोड्या घेऊन याच्या मागं पळायला लावायचं की जेणेकरून ज्या वेळेला याची चौकशी होईल किंवा याची जनगणना होईल त्यावेळेला समाज हा आर्थिकदृष्ट्या मागास ठरणार नाही. म्हणजे तिथेही काका जिंकला आणि काकाला जे समाजामध्ये तेढ निर्माण करायचं होतं त्याचा पक्ष निवडून आणायचा होता, काका त्याचा पक्षही निवडून आणणार. हे एकंदरीत काकाने अगदी हे साध्य केलेलं आहे या गोष्टीमधनं. त्याच्यामुळे मला एकच सांगायचं की आजची सुद्धा गर्दी जी होती ना, असे कितीतरी लोक आहेत जे मला कॉल करतायत आणि सांगतायत की ताई तुम्ही म्हणता ते अगदी तंतोतंत खरं आहे, तुम्ही जे बोलता 100% खरं आहे, अजिबात त्यामध्ये एकही शब्द खोटा नाही. मी एक आणखी क्लिप बघितली की सोलापूरमध्ये रॅलीला विदर्भातल्या बायका होत्या. अरे देवा, त्या बायका म्हटल्या आम्ही यवतमाळच्या आहे म्हणल्या, विदर्भातल्या. अगं बाई, इथं खुरपायला बायका भेटा ना गावाकडं. तुम्हाला इतक्या लांब पेट्रोल पाणी खाणं बरं पुरवलं जातं. म्हणजेच काय तर अखंड महाराष्ट्रातनं उभाटा गटाची आणि शरद पवार गटाची माणसं जमा करण्यात येत आहेत. ही माणसं कोण लोक पाठवतात तर पुन्हा एकदा सांगते, भावी आमदार ज्यांना आमदारकीचे डोहाळे लागले. आज जरांगेनी स्पष्टपणे पुन्हा एकदा सांगितलं स्टेजवर की माझ्याकडे येणारी लोक एका गाडीत 4-4, 5-5 लोक येत आहेत आणि ते पाचीचे पाचशे पण म्हणतात आम्ही उमेदवारीचे दावेदार आहोत, आम्ही आमदारकीचे दावेदार आहोत आम्ही. म्हणजे तिथेही हा माणूस भांडण लावतो. आता येत आहेत की नाही त्याचं त्याला माहिती. दुसरा विषय, आज हा माणूस तब्बल 29 मिनिटं बघा, काल चक्कर आलेली माणसाला, काल भुवळ आलेली, काल माणूस कुठं सह्याद्रीमध्ये ऍडमिट, परवाच्या दिवशी कुठं तर त्या साताऱ्यामध्ये ऍडमिट. म्हणजे माणसाचं काय सांगायचं तुम्हाला, बेल्ट लावू लावू माणूस पार भाषणं ठोकतोय. आणि आजचा जर आवाज बघितला ना, बाई 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 बाई, काय सांगायचं आवाज आज तर. तब्बल 29 मिनिट माणूस कशावर बोलत होता, उमेदवार पाडायचे आपल्याला पाडायचेच, पाडापाडीमध्ये लय मजा येत. हा तेच करणार, लक्षात ठेवा. काय सांगितलं यांनी, आपल्याला पाडायचे. वेळ जर आली ना, मी उमेदवार देणार, परंतु मी जे देणार तेच तुम्ही निवडून द्यायचे. तुम्ही काय म्हणतोय, मी जे उमेदवार देईन तेच तुम्ही निवडून द्यायचे. एका साईडला काय म्हणतो, नाही समाज जे ठरवून ते मी करेल, मी समाजाचं लेकरू आहे, समाजाला मी मायबाप मानलं, समाज जे मला दिशा दाखवून ते मी करेल. आणि हा म्हणतो, परत हाच बोलतोय, मी जो माणूस देईन तोच तुम्ही निवडून द्यायचा. अरे काय किती वेळात काढण्याचं काम मला सांगा ना. आजचं भाषण बघा त्याचं तुम्ही, अगो बाई बाई बाई. अजाबात तुम्ही लोकांनी ना यावेळेस गद्दारी करायची नाही, अजाबात नाही. मी म्हणेल ना तोच माणूस निवडून द्यायचा. हा, एवढ्या बार समाजासाठी, आपल्या लेकरा बाळासाठी, आपल्या लेकरा बाळाच्या भाकरीसाठी. अरे काय सांगायचं ना, इतकं वेड्यात काढायचं काम याने चालू केलेलं आहे समाजाला. माणूस तब्बल 29 मिनिट इतका जोरात बोलत होता की त्यामध्ये टाळी पण वाजत नव्हती, सिटी पण वाजत नव्हती. असं कसं ते काय सांगायचं, त्याचा आक्रोश. 29 मिनिट पोट तिडकीने बोलत होता. जास्त कल कुठं होता, पाडूच आणि जे आपल्याला सपोर्ट करतील त्यांना मतदान करू. सरकारच्या लक्षातच येत नाही म्हणतो माझी चाल. ती येडी झालेली आहेत, त्यांना कळतच नाही की हे आज म्हणतो उभं राहायचं, उद्या म्हणतो पाडायचं. त्यांना कळणच झालं माझी चाल काय. अरे शेंबड्या, तुझी का चाल काय सगळ्यांना कळली. खेकड्या, हा, तुझी चाल काय ना ती सगळ्यांना कळली. तुझी चाल एकच आहे, महाविकास आघाडी निवडून दे. हा, तुझी चाल तीच आहे, तुला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे, त्या कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे तू काम करतोय. हा, राहिला त्यांनी सांगितलंय मला काही फरक पडत नाही. परवाच्या दिवशीच्या मुलाखतीमध्ये माणसं येवत नाही होत, मला काही फरक पडत नाही, मी सभा घेत राहणार. तुला फरकच पडणार नाही ना, कारण तुला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. कॉन्ट्रॅक्टमध्ये काय, फक्त तू भुकायचं बस. तू भू फडणवीसच्या नावाने भुकायचं, ह्याच्या पलीकडे तू काहीच करायचं नाही. बाकी तुला सगळी रसद पुरवल्या जाईल, तुला माणसं पुरवल्या जातील रॅलीला, तुला पैसा पुरवला जाईल, तुला काय हवं ते पुरवलं जाईल. तू फक्त समाजाला वेड्यात काढायचं बस. मी मरणार आहे, मी तुमच्यासाठी मरणार आहे, माझं शरीर काम करत. अरे तू काय कुठं गेलाय नांगर ओढायला बिना बैलाचा, तुझं शरीर काम कर ना, फुकट खाया. इतक्या वर्षापासून तू आंदोलन करतोय, हा, त्या आंदोलनावर तुझं घर चालू आहे. तुझं घर कशावर चालू आहे, जमीन विकू त्या घरात मध्ये तू किराणा भरलाय. आंदोलनावर तुझी आयुष चालू आहे, आयुष्य आराम चालू आहे.
प्रसिद्धी मिळवायची होती तू मिळवली, समाजाला वेठीस धरून. काय केलंय तू? तू काही केलं नाही. तुला सगळं काही पुरवण्यात आलेलं आहे. तुला फक्त बावला तयार करून ठेवलेला आहे. बस नाच. पवारनं दोरी ओढली की त्या पद्धतीत तू नाचायचं. तू तसा नाचतोय पवाराचा बावला. दुसरं काही करत नाही. समाजाला वेड्यात काढायचं, समाजाला मूर्खात काढायचं. आजचं ते तुम्ही जे रेकॉर्डिंग ऐकलं असेल त्या दादांचं, काय बोललेत ते, की ताई जबरदस्ती म्हणजे आम्हाला धमक्या देणं लावल्यात. तुमच्या सोसायटीची कामं केले जाणार नाही, तुमच्या ड्रेनेजची कामं केले जाणार नाही. पैसे सुद्धा आम्हाला पुढे ते बरंच यावं, खूप म्हणजे जवळ अर्धा पाऊण तासच येते की आम्हाला पैसे पण पुरवल्या जात आहेत, आम्हाला सगळं फार. परंतु पैसे देऊन सुद्धा काही लोक आता नाही म्हणतायत जायला. त्या लोकांच्या लक्षात आलंय की नाही, हे चुकीचं आहे. आपण कुठंतरी समाजाची दिशाभूल करतोय. त्याच्यामुळे समाजाने आता त्याच्या खऱ्या सच्च्या मराठ्यांनी त्याच्याकडे पाठ फिरवलेली आहे. आणि म्हणून आता यांनी काय केलं, आता यांनी दम देणं लावलेलं आहे समाजाला, धमक्या देणं लावलेल्या आहेत की नाही तुम्हाला माफ केल्या जाणार नाही, तुम्हाला बघा सरकार आमचंच येणार आहे. इथपर्यंत ते बोललेले की येणारं सरकार हे आमचं असणार आहे आणि नंतर बघू तुमची कामं कशी होतात, तुम्ही जर येणार नाही तर. इथपर्यंत धमक्या देणं लावले. म्हणजेच काय तर संविधानाच्या कायद्याची पायमल्ली करणं लावली यांनी, लोकशाहीची पायमल्ली करणं लावली यांनी. काय बघतोय तो संजय राऊत दलिंदर, काय बघतोय तो की सत्ताधारी पक्षाने संविधानाची पायमल्ली. अरे पायमल्ली तुम्ही लोकांनी लावली अशा नालायक नीच माणसाला उभं करून. समाजाचं वाटोळ केलंय. राजकारणात तुम्हाला काय गोंधळ घालायचा तो घालायचा तुम्ही, पण आमच्या समाजाचं वाटोळ केलंय ना. आज ईडब्ल्यूएस गेलंय ना, कुणाचं गेलंय, आमच्या लेकरांचं गेलंय. याचं काय गेलं जरांग्याचं, याची लेकरं चांगली उच्च शिक्षण घेतायत. याचा एक पोरगा काय इंजिनियर, पोरगी काय डॉक्टर, असं चालू याचं मस्त. पोत्यानं पैसे याच्या घरात मध्ये, याच्या त्या पत्र्याच्या घरावर जाऊ नका. पत्र्याच्या ते त्याला दिलेलं टार्गेट पूर्ण करायचं, म्हणून ते सगळं रंगवलेलं आहे. ज्या अर्थी हा माणूस तो हात हलवतो, ज्या अर्थी हा पडतो, हा लगेच तयार होतो, लगेच हा दवाखाना. अरे काय पडल्यावर याला दवाखान्यात द्यायचं सोडून तुम्ही मुक्कामाच्या ठिकाणी नेताय. येडे आहेत का लोक, कळत का नाही लोकांना? जरा हा चक्कर येऊन पडला तर याला का नाही मग याला दवाखान्यात नेलं? त्या दिवशी जे बोलले ना मी, ते मी खिल्ली उडवत होते की देवेंद्र फडणवीसच्या माणसांनी याला हे केलं. म्हणजे आता काय म्हणतील, आता म्हण ना देवेंद्र फडणवीसच्याच माणसांनी केलं म्हणून. कारण तुझ्या भोवती जे कडे आहे त्यात शरद पवार गटाचं आहे, त्याच्यात तर देवेंद्र फडणवीसचे माणसं नाही ना. मी मुद्दा म्हणून म्हणत होते ते, की देवेंद्र फडणवीसच्या माणसांनी गेम केला, हे मी मुद्दा म्हणून म्हणत होते त्या दिवशी. की आता हे असं म्हण ना बाबा रे, इथं पण देवेंद्र फडणवीसच्या माणसांनी गेम केलं का? तुला हॉस्पिटलमध्ये नेलं नाही? कारण तुझ्यासोबत तर सगळी कोणची माणसं आहेत? अल्लाउद्दीन खिलजीची माणसं आहेत तुझ्यासोबतची. मग त्या माणसांनी तुला न्यायला पाहिजे होतं ना हॉस्पिटलला. त्या माणसांनी तुला का बरं नेलं हॉटेलला? तुला का नाही नेलं त्यांनी हॉस्पिटलला पहिलं? आणि हॉटेलमध्ये तुम्ही डॉक्टरला बोलवता. बरं डॉक्टर काय सांगतोय तिथं? डिहायड्रेशन झालंय. काही नाही, डिहायड्रेशन झालं, बाकी काहीच नाही. सगळं व्यवस्थित, शुगर लेवल व्यवस्थित, बीपी व्यवस्थित, सगळं 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 व्यवस्थित. परत माणूस, माझं शरीर मला साथ देत नाही. अरे काय तू काय उरानं ढेकळं फोडली का दगड फोडली? शरीर साथ देत नाही तुझं तर. नालायक माणसा, समाजाला येड्यात काढायचं काम करतो तुझं शरीर. काय तुला रोग आलाय, धाड भरली तुला, शरीर तुझं साथ देत नाही. मजा मारतोय मस्त, 2-2 कोटीच्या गाडीत मध्ये फिरतोय. काय झालंय तुला? बिनाक्कल माणसाला काय बोलतात ना ते, कावळ्याच्या हाती दिला दरबार आणि काय कावळ्यानं हागून भरवला दरबार, असं काहीतरी म्हण आहे ना ती.